नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे सामान्य जनतेसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, जिचं नाव आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना। तुम्हाला आता तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवता येणार आहे। 95% अनुदानावर ही सोलर योजना असणार आहे आणि याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे अधिकृतपणे शासन निर्णय म्हणजेच GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या योजनेची उद्दिष्टे, पात्रता, निकष सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। पहा मित्रांनो, 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग या विभागामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही तारीख पाहू शकता, दिनांक 6 ऑक्टोबर 2025। पुढे आपण पाहूयात प्रस्तावना। राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। या विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू या ऊर्जा संसाधनापासून होत आहे। सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणारी आहेत आणि म्हणूनच विजेच्या निर्मितीची बचत होण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। पुढे आपण पाहूयात शासन निर्णय। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। शासन निर्णय: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे, तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना या योजनेस शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। पुढे क्रमांक 2 मध्ये पहा मित्रांनो, या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5,00,000 घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे। पुढे क्रमांक 3 मध्ये पहा मित्रांनो, या योजनेसाठी सन 2025-26 या वर्षासाठी रुपये 330 कोटी व सन 2026-27 या वर्षासाठी 325 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। पुढे आपल्याला या योजनेची उद्दिष्टे काय आहेत त्याचा तपशील पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे। दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे। त्यानंतर पुढे पहा, दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे व पुढे पहा, छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे ही या योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत। आता पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, समजून घ्या। घरगुती वीज ग्राहकांचा प्रकार व राज्य शासनाचा हिस्सा कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे। दारिद्र्य रेषेखालील ग्राहक यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा 35% असणार आहे व 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, यामध्ये सर्वसाधारण गट म्हणजेच ओपन कॅटेगरीतले जे वीज ग्राहक असतील त्यांच्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे 20% व अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती यांच्यासाठी 30% असा हिस्सा राज्य शासनाचा असणार आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। आता आपण पाहूयात या योजनेसाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत। घरगुती वीज ग्राहकांचा गट प्रकार
ग्राहकांचा हिस्सा व राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा याची सर्व माहिती आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे. दारिद्र्य रेषेखालील जे 20 ग्राहक आहेत त्यांना 2,500 रुपये फक्त भरावे लागणार आहेत व राज्य शासनातर्फे 17,500 रुपये भरण्यात येणार आहेत व केंद्र शासनातर्फे 30,000 रुपये भरण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो, 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक यामध्ये सर्वसाधारण गट 10,000 रुपये त्यांना भरावे लागणार आहेत व राज्य शासन 10,000 रुपये भरणार आहे व केंद्र शासनातर्फे 30,000 रुपये भरण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यामधील 20 ग्राहकांना 5,000 रुपये भरावे लागणार आहेत व राज्य शासन 15,000 रुपये भरणार आहे व केंद्र शासन 30,000 रुपये भरणार आहे. अशा प्रकारे 95% अनुदानावर ही सोलर योजना असणार आहे. त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, क्रमांक 6 मध्ये या योजनेच्या अंमलबजावणीकरिता महावितरण कंपनी म्हणजेच वीज महावितरण कंपनी अंमलबजावणी म्हणून यंत्रणा म्हणून काम करणार आहे. आता पुढे आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. लाभार्थी निवडीचे निकष आपण पाहणार आहोत. पहा मित्रांनो, खालील निकषांची परिपूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. सर्वात प्रथम म्हणजे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो. सर्वात पहिलं म्हणजे ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा व इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल व वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या कोणत्याही प्रकारची थकबाकी नसणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 मध्ये ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक या योजनेस भाग घेण्यास पात्र असतील. पुढे पहा मित्रांनो, क्रमांक 2 मध्ये फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. म्हणजे जे वीज ग्राहक फक्त सिंगल फेज यूज करत आहेत तेच ग्राहक या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवण्यात येईल. पुढे क्रमांक 4 मध्ये पहा, डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील. म्हणजेच या योजनेची सर्व जबाबदारी ही महावितरण वीज कंपनीची असेल व या योजनेचा कालावधी हा मार्च 2027 पर्यंत असणार आहे. व या योजनेसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत. ही योजना नवीन असल्या कारणामुळे लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही मित्रांनो. सर्वांनी या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.